अजित दादा एकच वादा अजित दादा एकच वादा अजित दादा तटकरे साहब तुम आगे बढ़ो तटकरे साहब तुम आगे बढ़ो। पनवेलचे अध्यक्ष बोलत होते आम्ही राष्ट्रवादी वाढवण्याचं काम केलं, पण आमच्या दृष्टिकोनातून आम्ही कित्येक वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो. राष्ट्रवादी घटवण्याचा कमी करण्याचं काम त्यांनी नेहमीच केलं. काय मी बोलत नाहीये, हे पनवेलची जनता बोलत आहे. दम द्यायचा ही दुटप्पी भूमिका घेतली. तुमच्याकडे 30 तारखेला सुरेश भाऊ टोकरे एक शिबिर झालं कर्जतला. ते शिबिर हे मंथन शिबिर नव्हतं, तर खोटं बोलायचं प्रशिक्षण देणारं शिबिर होतं, रडारड शिबिर होतं. आणि तिथं या भागातले नेते जे स्वतः स्वयंघोषित सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं नाव काय इथल्या नेत्यांचं जिल्ह्याच्या काय तटकरे नाही कटकरे. त्यांनी शरद पवार साहेबांचा घर फोडायचा कट करणारे हे सुतारवाडीचे कटकरे. त्यांना आता शरद पवार साहेबांचं नेतृत्व छोटं वाटायला लागलंय. रायगडचे बाकी जाते सुनील तटकरे साहेब यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. ते आमचे नेते आहेत. आमच्या नेत्यांबद्दल जर कोणी अशी भाषा करत असेल तर त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेलतर्फे तसे उत्तर दिले जाईल. साहेबांनी राजीनामा दिल्याच्या नंतर सगळ्यात पहिला राजीनामा तुम्ही दिला हे तुम्ही सांगितलं, पण तो राजीनामा दिल्यावर तुम्हाला फोन करून कुणी दम दिला हे मात्र सांगितलं नाही. तुम्ही राजीनामा दिल्यावर स्वतःला कोकणाचे भाग्यविधाते म्हणून घेणारे नेत्यांनी तुम्हाला फोन करून दम दिला का नाही? तुम्ही का शरद पवार साहेबांनी राजीनामा दिल्यावर राजीनामा देताय हे तुम्हाला सांगितलं का नाही? मेहबूब हा राजकारणातील उर्फी आहे. स्वतःची TRP वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांवर भाष्य करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेलचा हे खपून घेणार नाही. ज्याला स्वतःची ग्रामपंचायत, स्वतःची नगरपालिका ताब्यात घेता नाही त्यांनी मोठे मोठे नेत्यांवर अशी भाष्य करणे सोडून द्या. स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमचा अध्यक्ष काय कामाचा, म्हणून जे झालं ते चांगल्यासाठी झालं. पण आदरणीय तटकरे साहेबांवर जो कोणी भाषा करेल, जो कोणी एकेरी वाक्यात बोलेल त्याला तशाच राष्ट्रवादी युवक काँग्रेस उत्तर दिल्याशिवाय जाणार नाहीये. हे आम्ही कदापि खपून घेणार नाहीये. प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो, पण आज बेंदरे गावा ठिकाणी नवीन अनोखी घटना घडलेली आहे. या ठिकाणी मंगेश नेरुळकर यांनी अनोख्या लोकसंख्येमध्ये इथे अनोखे निर्णय घेतलेले आहेत. काय नेमकी प्रतिक्रिया आहे, काय नेमकं वातावरण या ठिकाणचं पाहू घ्या आपल्यासोबत. जरा काय सांगाल, आज या ठिकाणी अनावरण झालं, शाखेचं अनावरण झालेलं आहे, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहे. काय पाहता, कसं सांगता आज या ठिकाणी काय भावना आहे? सुरुवात तर माझ्या गावापासूनच केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस बळकट करण्यासाठी, अजितदादांची राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असतोय. पण आज माझ्या गावापासून सुरुवात केली. उद्या गोट कॅम्प असेल, गोट असेल, प्रत्येक गावामध्ये नाका तिथे राष्ट्रवादी शाखा या शाखेचे उद्घाटन आम्ही पूर्ण पनवेलमध्ये करणार आहोत. नक्कीच पाहायला गेलं तर युवकांना नव्या संधी मिळणार आहेत का? या ठिकाणी बेरोजगार युवकांना कुठेतरी संधी देण्याचं काम आपल्या माध्यमातून, या शाखेच्या माध्यमातून होणार आहे. बेरोजगार युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच संधी देण्याचा प्रयत्न करते. बघत असाल तुम्ही आमचे महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोजगार मेळावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तर्फे घेण्यात आला. तेव्हा लाखोच्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्यात आले. तसेच पनवेलमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही MIDC भाग असो, पनवेलमध्ये असो, प्रत्येक युवकाला रोजगार देण्याचे आम्ही प्रयत्नशील असो आणि प्रयत्न करत असतो. मेहबूब हा राजकारणातील उर्फी आहे.
स्वतःची TRP वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांवर भाष्य करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेलचा एक खपून घेणार नाही. ज्याला स्वतःची ग्रामपंचायत, स्वतःची नगरपालिका ताब्यात घेता नाहीत, त्यांनी मोठे मोठे नेत्यांवर अशी भाष्य करणे सोडून द्या. स्वतःची लायकी तपासा. तुमच्याबद्दल मागे काय काय होत होते कारस्थान ते तुम्ही तपासा, मग आमच्या मोठ्या मोठ्या नेत्यांवर तुम्ही भाष्य करा. त्यांना काय सांगू इच्छिता? परत जर आमच्या नेत्यांवर अशी भाष्य करत असाल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसे उत्तर दिलं जाईल, ते त्याच वेळेला ठरवेल. पण याच्यापेक्षा आक्रमक उत्तर असेल, आम्हाला मागचं पुढचं काढायला लावू नका. आमच्याकडे भरपूर काही बोलण्यासारखं आहे, पण आम्ही आमच्या नेत्यांमुळे आम्ही बोलत नाहीये. पण तशी वेळ येऊन देऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेल शहर जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा, गाव तिथे राष्ट्रवादी या शाखेचं आज पेंदर या गावामधून आम्ही आज उद्घाटन केलं आहे. याच्या पुढे राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. अच्छा सर, म्हणजे कोणत्या कोणत्या गावांमध्ये आणखीन या ठिकाणी योजना राबवण्यात आलेली या सगळ्या? पनवेल शहर जिल्ह्यामध्ये जेवढे पण गाव आहेत, जेवढे पण शहर आहेत, कामोटे असतील, कळंबोले असेल, खारघर असेल, नवीन पनवेल असेल, खांदापणी आणि इतर 29 गाव आहेत, त्या गावामध्ये आम्ही या शाखेचं उद्घाटन करणार आहोत. सर तुमच्याकडे येतो, कसं पाहता आज घड्याळ तेच वेळ नवी या वाक्याचा अर्थ आमच्या पक्षाच्या विचारवंतांनी फार विचाराने दिला. अजितदादांनी जो निर्णय घेतला आणि आमचे रायगड जिल्ह्याचे सर्व तटकरे साहेब हे त्यांच्याबरोबर गेले, तिथं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की काय नाही, जिथे तटकरे साहेब तिथं आम्ही. आज जे युवकांनी काम हातात घेतलेलं आहे, गाव तिथं राष्ट्रवादी, हे खरोखर अभिमानास्पद आहे. आणि रायगड जिल्हा, पनवेल शहर जिल्हा याचे अध्यक्ष मंगेशजींनी हे त्यांच्या गावातून सुरुवात करून अख्ख्या पनवेल शहर जिल्ह्यामध्ये हाच उपक्रम अगदी उत्साहाने राबवावा आणि प्रत्येक गावात राष्ट्रवादीचे फलक उभारावं, हीच मी त्यांना आशीर्वाद देतो एक सिनियर म्हणून. आणि त्यांनी असंच कामाची धडाका पुढे चालवावा, हेच माझं मत आहे. युवकांना बेरोजगारी संधीवरून सुटकारा मिळणार आहे. नवी मुंबईच्या अनेक संध्या या ठिकाणी मिळणार आहेत. या आणखीन कोणते राजकारणाची चढाउठाव आपल्याला या ठिकाणी पाहायला गरजेचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धे सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र छत्तीस. वक्त से पहले कई हादसों से लड़ा हूं मैं, वक्त से पहले कई हादसों से लड़ा हूं मैं. लोग कहते हैं मेरे उम्र से बड़ा हूं मैं, लोग कहते हैं मेरी उम्र से बड़ा हूं मैं. तेरे हर एक वार पर पलटवार हूं मैं, तेरे हर एक वार पर पलटवार हूं मैं. यूं ही नहीं कहलाता, शरद पवार हूं मैं. महबूब हा राजकारणातील उर्फी आहे. स्वतःची TRP वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांवर भाष्य करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेलचा एक खपून घेणार नाही. ज्याला स्वतःची ग्रामपंचायत, स्वतःची नगरपालिका ताब्यात घेता नाहीत, त्यांनी मोठे मोठे नेत्यांवर अशी भाष्य करणे सोडून द्या. स्वतःची